पुण्यात जीबीएसचा आउटब्रेक झाल्यानंतर आरोग्यमंत्री आबिटकर इकडे याच प्रदूषित विहिरीला भेट देऊन गेले, पण आयुक्तांनी तिथे सांगितलं की विहीर प्रदूषित नाही. पण नेमकं काय आहे, या भागातले नगरसेवक आहेत किशोर भाऊ, मला सांगा. आयुक्त दावा करतात की विहीर प्रदूषित नाही, ह्याच विहिरीतनं सगळ्या आजूबाजूच्या परिसराला पाणी देतं. म्हणजे कोलेवाडी असेल, इकडे नांदेड गाव असेल, क्रिकेटवाडी असेल, काय वस्तुस्थिती काय? वस्तुस्थिती अशी आहे, गेले बरेच वर्ष आम्ही रॉ वॉटर आहे, हे काही फिल्टर वॉटर नाहीये आणि पाणी दूषित आहे. याचा आम्ही तुम्हाला नमुना पण देऊ शकतो. डीएसके विषयमध्ये आम्ही हे पाणी दूषित आहे याचा एक नमुना आम्ही जे पुण्याचे देशपांडे केमिस्ट आहे त्यांच्यावर तो नमुना दिला होता. त्या नमुन्यामध्ये पूर्णपणे आळ्या आहेत, बॅक्टेरिया आहेत संपूर्णपणाचे, आणि त्याच्यावर आपण जी पावडर टाकून ते पाणी स्वच्छ करून देतो ते पाणी सुद्धा दूषित आहे. त्या पाण्याचा वेगळा असा वास पण येतोय आणि ते पाणी पूर्णतः दूषितच आहे. मग ही साथ कुठून कशी पसरली? ही साथ आता तुम्ही विहिरीचं पाहिली असेल तर विहिरीची काही स्वच्छता होत नाहीये. त्याच्यामध्ये शेवाळे वगैरे बरेच आहे. गडर आत्ता टाकले, कारण काल परवा मी केलं तर उघडं होतं सगळे. कुठल्याही प्रकारचं विहिरीवर झाकण वगैरे काहीच केलेलं नाहीये. या ठिकाणी आता स्वच्छता झालेली आहे. ज्यावेळेस जीबीएसचा जो रुग्ण आढळला त्यानंतर यांची धावपळ चालू आली. त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी व्हिजिट दिली. व्हिजिट द्यायच्या आधी अधिकाऱ्यांना कळलं, त्या भागात तो परिसर त्या ठिकाणी साफ केला गेला. म्हणजे सगळं फक्त झाल्यानंतर गोष्ट केली, व्हायच्या आधी यांनी काय केलेलं नाहीये. आणि हे पाणी दूषित आहे, हे तुम्हाला आम्ही नमुना त्या पाण्याचा आम्ही देऊ शकतो. मला एक सांगा, ह्या जो सगळा परिसर समाविष्ट गाव ही पहिली झेडपीत होती, आता पालिकेत आली. मला सांगा, ते जे आरोग्य सेवा आहे ती अजून पालिकेकडे, आणि गंमत म्हणजे मी ऑब्झर्व्ह केलं, पालिका हे सगळे पेशंट ग्रामीण भागात दाखवते. हा काय प्रकार आहे? विषय असा आहे की आरोग्य केंद्र जी आहेत ती यांनी अजूनपर्यंत हँडओव्हर केअर करूनच घेतलेली नाही. याकरता आम्ही 5 ते 6 वर्षाला मी स्वतः पाठपुरावा त्या ठिकाणी करतोय. तर आता धायरीचं आरोग्य केंद्र होतं त्यांनी आता घेतलेलं आहे, फक्त धायरीचं आरोग्य केंद्र घेतलेलं आहे. पण या भागातल्या सर्व ज्या मनपाच्या शाळा असेल, आरोग्य केंद्र असली, त्यांनी पुणे मनपामध्ये घ्यावी असे आम्ही त्यांना आग्रह केलेला, पण त्यांचं काही प्रोसिजर होत नाहीये. आमचं एकच त्यांना एक सांगणं आहे, एक तर आम्हाला फिल्टर वॉटर द्या, तुम्हाला त्याच्या पर्याय नाही तर तुम्ही आम्हाला जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे आमच्या 11 गावांचा, तो डेव्हलपमेंट प्लॅन तुम्ही सांगा आम्हाला की बाबा आम्ही फ्युचर डेव्हलपमेंटमध्ये आम्ही असं करणार आहे. आम्हाला तुम्ही फिल्टर पाणी कधी देणार आहात? आता ही 24/7 ची जी योजना आहे ती 52 लाख लोकांसाठी यांनी केलेली आहे. आता पुण्याची लोकसंख्या ज्यावेळेस त्यांनी ती योजना हे केली होती त्यावेळेस 42 लाख लोकसंख्या होती. आता 52 लाख लोकांसाठी त्यांनी केलं होतं. तर आमच्या गावांना ह्या 24/7 मधनं यांनी आम्हाला पाणी फिल्टर पाणी द्यावं. अन्यथा आणखीन जर यांना आम्हाला त्वरित फिल्टर पाणी जर द्यायचं असेल तर यांनी ज्या विहिरी आहेत, नांदेड विहीर, धायरी विहीर आहे, या विहिरीवर 2 MLDचा प्लांट त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला करून द्यावा. आता पालिका दावा करते की आम्ही मोफत उपचार देणार तिकडे कमला नेहरूला. तुमच्याकडे पेशंट संपर्क साधत असतील, काय परिस्थिती आहे नेमकी? परिस्थिती अशी आहे पेशंटची की त्या ठिकाणी आता त्यांनी मोफत उपचार कधी केले? ज्यावेळेस पेशंट ऍडमिट झाले, ज्यावेळेस प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पेशंट ऍडमिट झाले त्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही कमला नेहरूमध्ये मोफत उपचार देऊ. पण त्याच्या आधीचं जे पेशंट प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्यांचा खर्च कोण देणार? त्यांचा आता खर्च पाहता तर कमीत कमी 2-2, 3-3, 4-4 लाख आता तुम्ही पाहिलं रिक्षावाले असतील 5-5 लाख रुपये त्या ठिकाणी खर्च आलेला आहे. तर आमचं एक मागणं आहे, एक तर तुम्ही आम्हाला दूषित पाणी पाजताय आणि आमचे जे पेशंट आहेत त्यांचा संपूर्ण खर्च हा पुणे महानगरपालिकेने उचलावा. जो काही झालेला असेल तो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तो पूर्णपणे पुणे कॉर्पोरेशनने तो उचलावा, कारण की ते आम्हाला रॉ वॉटर देतात आणि रॉ वॉटरचे ते आमच्याकडनं पैसे असे लिखित स्वरूपात आमच्याकडे सुद्धा आहे. मी हे जाणीवपूर्वक या भागात का घेऊन आलोय सगळ्या पेशंटच्या नातेवाईकांना, कारण इथूनच ते पाणी प्रदूषित झालं आणि पालिका आयुक्त अजूनही मान्य करायला तयार नाही. आणि हे जे पेशंटचे नातेवाईक आहेत बघा, हे रिक्षावाले काका आहेत, त्यांची मुलगी ऍडमिट आहे नवले हॉस्पिटलला. आता पालिका म्हणते की आम्ही मोफत उपचार देतो कमला नेहरूमध्ये, पण वस्तुस्थिती काय आहे? तुमची मुलगी कधीपासून ऍडमिट आहे, आज अवस्था काय आहे? पालिका म्हणते कमला नेहरूला पॉसिबल आहे तुमची मुलगी नेणं, काय परिस्थिती? पॉसिबल नाहीये, कारण ती 16 जानेवारीला ऍडमिट केलेली आहे आणि ती त्यावेळेसपासून व्हेंटिलेटरवर आहे. 9 दिवस त्यांनी तोंडातून ऑक्सिजनवर व्हेंटिलेटरचं हे केलं. आता परवा दिवशी कंठातून ऑपरेशन करून ट्यूब टाकलेली आहे, त्यामुळं हलवणं पॉसिबल नाहीये. आणि आता खर्च किती येतो रोजचा खर्च तसा आजपर्यंत नाही म्हटलं तर याचं बिल सोडलं, दवाखान्याचं आयसीयूचं जर बिल सोडलं तर मी आतापर्यंत 1,70,000च्या आसपास मी खर्च केलेला आहे. तुमचं उत्पन्न साधन काय? साधन मी फक्त रिक्षा चालवतोय. माझी खर्च कसं भागवतो? खर्च आता काय, कर्ज काढून उदार उसणवारी करून, त्याला पर्यायच नाहीये. काय मूल महत्वाचं आहे. आता तुमची आता पालिका म्हणजे आम्ही मोफत उपचार देऊ, तुम्हाला पॉसिबल आहे का तुमचं पेशंट तिकडे? पेशंट हलवणं शक्य असतं, व्हेंटिलेटरवर नसतं तर मग शक्य झालं असतं. पण आता व्हेंटिलेटरवर आहे म्हटल्यानंतर मग तुम्हीच डॉक्टर काय डॉक्टर काय सल्ला देत आहेत? वाट पहा, फक्त यामध्ये वाट पहा हेच आपल्या हातात आहे म्हणतात.
आता तुमची मागणी काय आहे सरकारकडे? कारण बिल तुम्ही ऑब्व्हियसली रिक्षावाले काय तुमचं रोजचं गल्ला होऊन किती होणार? 1500. मग हे खर्च कसं? आता आहे कसं, काही जण म्हणतात की कमीत कमी 1.5 महिना लागेल, काही जण म्हणतात की 2 महिने लागतील. माझी कॉर्पोरेशनवाल्यांकडे हीच मागणी आहे की कृपया करून गोरगरीब जे आहेत त्यांचा खर्च तरी कमीत कमी उचलावा. तुमचे बिल जरा दाखवा. काय किती बिल झाले, काय किती आतापर्यंत? आतापर्यंत जवळपास 1.65 ते 1.70 पर्यंत सगळं हे गेलेलं आहे. नवले हॉस्पिटल असल्यामुळे तिथे जरा कमी हा, बिल आहे. तिथे जरा बाकी कमी. ठिकाणी किमान 10 लाखाच्या आसपास. त्यातल्या त्यात आयसीयूचा बिल चार्ज वेगळा आणि एमआरआयचे वगैरे जे टेस्ट आहेत ते वेगळे. त्याचे रिपोर्ट्स इथं माझ्याकडे नाहीयेत. ते जोपर्यंत डिस्चार्ज होत नाही तोपर्यंत ती बिलं मिळत नाहीत आपल्याला. मग आता पुढं ऐपत आहे का तुमची? ऐपत काय सांगायचं आता, शेवटी जीव गहाण ठेवायला लागला तरी मग पर्याय नसतो ना, पोटचा गोळा आहे आपला. म्हणजे आता काय बोलावं? मग हे रिक्षावाले काका आहेत, यांची मुलगी ऍडमिट आहे नवले हॉस्पिटलला. अगदी इथून होल पाडून ऑक्सिजन देणं सुरू आहे. त्याच्यामुळे तिथनं हलवता येत नाही कमलानेर हॉस्पिटलला. पालिका जरी दावा करत असली आमच्याकडे पेशंट आणा, पण हे व्हेंटिलेटरवर आणलेले असलेले पेशंट तिकडे न्यायचे कसे, शिफ्ट कसे करायचे? मग हे बिलाचा खर्च कोणी भरायचा? पालिका तर खासगी हॉस्पिटलचा बिलाचा खर्च देत नाही. म्हणजे असं सगळे परिस्थिती ओढवलेली आहे सगळ्या पेशंटवरती. म्हणजे एक नाही, एक उदाहरण दाखवलं. आजच्या घडीला 111 पेशंट आहेत, किमान 50-60 पेशंट ऍडमिट आहेत आणि ह्या सगळ्या ग्रामीण भागातले सगळे पेशंट आहेत. म्हणजे आता पालिकेच्या हद्दीत जरी असलं तर पालिका ते दाखवते ग्रामीणच्या हद्दीत. म्हणजे पुन्हा मग हे पेशंट पालिका म्हणणार हे ग्रामीणच्या हद्दीत आम्ही भरती करणार नाही. म्हणजे कालच मी डॉक्टरांशी बोललो तेव्हा ते ग्रामीण त्यांनी पाहावं. म्हणजे ह्या ग्रामीण आणि झेडपीच्या हद्दवादात पुन्हा पेशंटची अशा पद्धतीने हेळसांड होताना दिसते आणि जबाबदारी मात्र फक्त इकडून तिकडे ढकलण्याचं काम हे प्रशासनाकडून सुरू आहे. म्हणून यांना न्याय देऊन घेणार आणि यांची बिलं कोण भरणार हाच सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.